सो मित्रांनो, हा आहे छोटासा व्लॉग ज्याला आपण एक ऑफिस वर्कआउट, डेली ऑफिस वर्क व्लॉग बोलू शकतो. तर अशी काही इच्छा नव्हती, बट आता मी चालू आहे कुर्ल्याला थोड्याशा फाईल्स घेऊन ऑफिसच्या सी ऑफिसला. तर म्हटलं आता तिकडे चाललोच आहे, तर एक छोटासा मिनी ब्लॉग होऊन जाऊ दे. आणि बाकी तुमचं प्रेम असंच राहू दे. काळजी घ्या. तर आता आपण आलो गोलदेऊलच्या इथे. तिथून आपण बघूया वजन खूप आहे, आता त्याच्यामध्ये टॅक्सी करूया आणि डायरेक्ट सँडल्स रोड स्टेशनला. आपलं फाईल्स वगैरे लिहून झाल्या आणि आता चालू रिटर्न. की मी ब्लॉग अशाच म्हणजे असाच नॉर्मली बनवत नाही, काही ना काही त्या ब्लॉगमध्ये असं असतं की जे मला माझं मत मांडायचं असतं. आणि सध्या जो विषय जोरात चालू आहे तो म्हणजे मराठी आणि अमराठी वाद जो चालू आहे. बघा, माझे पण खूप सारे मित्र जे अमराठी आहेत, पण ते मराठी उत्तमरित्या बोलतात, कारण ते महाराष्ट्राला स्वतःचं घर समजतात. मुळात मुद्दा हा नाही की तुम्ही मराठी प्रत्येकाने बोललीच पाहिजे. मुद्दा हा आहे की प्रयत्न तर करा, बोलून तर बघा. एक मराठी, एक कोकणातून आलेला माणूस, ज्याने कधी मराठी हिंदी वगैरे बघितली नसते, काय नसते, तो माणूस मुंबईला आल्याच्या नंतर, हिंदी परिसरात आल्याच्या नंतर एक आठवड्याभरातच हिंदी बोलायला शिकतो. नॉर्मली भले तुटकं फुटकं का असतो ना, तो हिंदी बोलायला शिकतो, तो इंग्लिश बोलायला शिकतो. मग जर तो कोकणी माणूस जर एवढं शिकू शकतो, जर जे अमराठी, जे बाकीचे इतर प्रांतीय लोक आहेत, जे अत्यंत उच्च शिक्षित आहेत, ज्यांना असे ज्यांचं नॉलेज वगैरे खूप आहे, मग ते साधी मराठी भाषा शिकू शकत नाही? एक नॉर्मल मराठी भाषा. काय मराठी भाषा शिकण्यामध्ये एवढं मोठं काय नाही. आणि जो मराठी माणसाच्या मनात एक विचार कोंबळा जाते की ते मराठी लोकांचे धंदे आहेत, ते तुम्हाला नोकर देतात, त्यांच्या जीवावर तुम्ही जगताय. काही लोक तर हे बोलत आहे की महाराष्ट्राला आम्ही पोचतो. अरे, मुळात एक गोष्ट लक्षात घ्या. चला, तुम्ही त्यांच्याकडे नोकरी करताय. मराठी माणूस एखाद्या मराठी माणसाच्या इथे नोकरी करतोय, याचा अर्थ असा नाही की तो त्याला असं फुकटचं खायला घालतोय. मराठी माणूस नोकरी करतोय, कष्ट करतोय आणि त्या कष्टाचे पैसे घेतोय. उगाच त्याला असं कोण बसला निवांत आणि त्याला तो देऊन पैसे देतोय असं काही नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही कष्ट करताय, मेहनत घेताय, त्याच्यामुळे त्याचे पैसे तुम्हाला भेटत आहेत. कोण तुम्हाला असंच पोसत नाही आहे. कोण एवढा मोठा नाही लागून गेला की तुम्हाला असंच पोसेल. तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही कमवताय, त्यामुळे तुम्ही कोणाचं खात नाही आहे, तुम्ही तुमच्या कष्टाचं खाताय. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. असं त्याचं ऐकण्यापेक्षा ना, एक समजा की महाराष्ट्र तुमचं घर आहे, तुम्ही इथले भूमिपुत्र आहात. मग स्वतःच्या घरात आलेल्या पाहुण्यांना किती सूट द्यायची आणि किती सूट नाही द्यायची हे तुम्ही ठरवा. ही गोष्ट लक्षात घ्या. बाकी जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ. बघा, मला असं काय हे असं कोणाला असं दुखवायचं वगैरे हे नाही, बट मला तेवढंच म्हणायचं की महाराष्ट्राला मराठी माणसाने थोडं तरी सिरियसली आता घेतलं पाहिजे. नाही तर काही वेळाने काय होईल माहिती आहे का, हा महाराष्ट्र माझा माझा म्हणता म्हणता ना, कधी महाराष्ट्राच्या बाहेर फेकले जाल ना, तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही बसाल, नाही तो मला देतोय, हा देतोय. तुम्ही कमवताय, तुमच्या कष्टाचे कमवताय, तुमच्या कष्टाचं खाताय. तुम्ही कोणाची आयतं कोण तुम्हाला देत नाही घरात येऊन. ही गोष्ट लक्षात घ्या. बाकी जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही करू शकता. माझं मत आहे या प्लॅटफॉर्मद्वारे, जे माझ्या मनात आहे ते तुमच्यासमोर मांडणं. बाकी कोणाला राग आला असेल तर त्याबद्दल क्षमस्व करत मनापासून माफी मागतो. बट सध्याचं वातावरण पाहता थोडी आता काळजी वाटायला की मराठी आता हळूहळू ना महाराष्ट्रातून, आणि शेवटी आम्ही कोकणी माणसं मातीशी जोडलेली, त्याच्यामुळे ती थोडी माय मराठीबद्दल, आपल्या आईबद्दल थोडंसं वाटतं ना की आपल्या आईला जर असं कोण बोलते, म्हणजे थोडक्यात माय ही मराठी आपली आई आहे आणि आपल्या आईला कोणतरी बोलते की चल तुझ्या आईला आम्ही मानत नाही, कोण तुझी आई, आम्ही, मग ते हट होतं ना रे. तो विषय लक्षात घ्या. ही मराठी आमची आई आहे, तिचा आदर करायला शिका, प्रेमाने राहायला शिका. बाकी भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता हे कुरिअर मी देतो
सॉरी तुमचा एवढा वेळ खाल्ला. आय एम रिअली सॉरी. क्षमा असावी. परत तुम्ही म्हणावं इंग्लिशमध्ये वळाला. सर्व भाषा चांगल्या आहेत, छान आहेत. कुठल्या भाषेला असं हे नाही. पण फक्त सर्व भाषांना समान प्रेम द्या, आदर द्या, बस एवढंच म्हणणं आहे. बाकी काही म्हणणं नाही आहे. आता 6:50 झालेत आणि मी निघतो. हे कुरिअर द्यायचं आहे, टाईम होईल. तिथं मग घरी पण जायचं. बघू आता ट्रेन भेटते का. तसं आज शनिवार आहे तर ट्रेन खाली असते. अरे यार हे केस कापू काय रे, श्रावण चालू होते. कमेंटमध्ये द्या हा काय तुम्हाला काय वाटतं. बाकी लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा चॅनलला. म्हणजे माझी बडबड तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल तर सबस्क्राईब करा. बाकी काही विषय नाही. बाकी भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.